अकोल्यातील पातूर तालुक्यात आलेगाव वन परिक्षेत्रात सागवान तस्करी करणाऱ्या टोळ्यांचे जाळे उघडकीस आले आहे। वन विभागाने कारवाई करत लाखोंचा सागवान साठा जप्त केला असून 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव वन परिक्षेत्रात सागवान लाकडाची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने कडक पावले उचलली आहेत। या टोळ्या चोरीछुपे जंगलात प्रवेश करून अमूल्य वनस्पतीची हानी करत होत्या। गेल्या 3 दिवसांपासून आलेगाव परिसरात सागवान तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे आढळले होते। अखेर वन विभागाने केलेल्या कारवाईत जाम फाट्याजवळील अझहर खान यांच्या मालकीच्या बंद गोदामातून तब्बल 3,53,000 रुपयांचा सागवान साठा जप्त करण्यात आला। या प्रकरणात अझहर खान आणि त्याचा साथीदार वाजिद शेख सलीम यांना अटक करण्यात आली आहे। अकोला वन विभागाचे उपवन संरक्षक डॉक्टर कुमार स्वामी, सहाय्यक वन संरक्षक पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी SD गव्हाणे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली। सागवान तस्करीच्या या प्रकारामुळे वनस्पतीचे मोठे नुकसान होत असल्याचे उघडकीस आले आहे। वन विभागाने पुढील तपास सुरू ठेवला असून या टोळीशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे। वनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत। या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण झाली आहे।